हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बघूया शेवया आणि रस. तर शेवया रस हा सगळ्या भागात नाही खाल्ला जात, हा नागपूर आणि विदर्भामध्ये खाल्ला जातो. तर चला कसा लागतो आणि कसं बनवते ते मी तुम्हाला सांगते. तर एका पॅनमध्ये पाणी घ्यायचं, 1 चम्मच थोडं ऑइल टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि शेवया सोडून द्यायचं. बॉईल्ड छान 5 ते 10 मिनटं बॉईल्ड होऊ द्यायचं. शेवया जर पातळ असल्या तर 5 मिनटं होऊ द्यायचं, थोड्या जाडसर असल्या की मग त्याला 10 मिनटं बॉईल्ड होऊ द्यायचं. पण बघत राहायचं, चेक करत राहायचं. आणि त्यानंतर मग त्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं गरम गरमच. आणि मग ते काढल्यानंतर दाखवल्याप्रमाणे त्याच्यामध्ये अर्धा ग्लास वगैरे थंड पाणी टाकायचं, म्हणजे छान मोकळ्या होतात. म्हणजे ते एकामेकाला चिपकत नाही किंवा ते चिकट असं बनत नाही, कारण शेवया नवीन असल्यामुळे. तर दाखवल्याप्रमाणेच करायचं असं थोडं, आणि खूप छान मोकळ्या होतात. बघू शकता तुम्ही किती छान. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं बघत आहे प्लीज सांगा, मला कमेंट्स करा छान छान, म्हणजे मला मोटिवेशन मिळतं. आणि काय म्हणतं, परत तुम्हाला अजून कुठल्या रेसिपीज पाहिजे असेल विदर्भ साईड किंवा महाराष्ट्राच्या, ते पण सुद्धा सांगा, किंवा गुजराती डिश पाहिजे असेल ते सांगा, कारण मी आता गुजरातला असते म्हणून. तर बघा किती छान मोकळ्या झालेल्या आहेत. बघू शकता एकदम 5 मिनिट थोडं रेस्टला ठेवलं की, रेस्ट म्हणजे साईडने ठेवून द्यायचा, पण त्यावर झाकायचं नाही काही, झाकण वगैरे. आणि त्याच्यानंतर बघू शकता प्लेटमध्ये मस्त काढायचं, त्यावर आमरस सोडायचा आणि जी कुरडी असते ना आपली, जी आपण बनवतो गव्हापासून, ती अशी मॅश करून टाकायची. इतकं छान वाटते, इतकं यम्मी वाटते खायला. तुम्ही एकदा असं नक्की ट्राय करा. मस्त क्रिस्पी ते कुरडी छान क्रिस्पी वाटते. आणि आमरस, खट्टा मिठ्ठा आणि छान शेवया, खूपच टेस्टी वाटते. हे कॉम्बिनेशन नक्की एकदा ट्राय करा आणि कसं वाटलं मला सांगा. आणि अजून तुम्हाला कुठले नवीन व्हिडिओ पाहिजे ते नक्की सांगा. आणि कसे वाटतात माझे व्हिडिओज ते सुद्धा सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.